सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। या रानटी हत्तींच्या हल्ल्यामध्ये एका शेतकऱ्याचा जीवही गमवावा लागलेला आहे। तर या हत्तींकडून काजू, केळी, नारळ, आंबा, फणस बागायतींचं मोठं नुकसान केलं गेलं आहे। मागील 7 ते 8 वर्षात दोडामार्ग तालुक्यात कर्नाटकातील हत्तींचे स्थलांतर झाले आणि या हत्तींकडून बागायती शेतीचं नुकसान करण्यात येत आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। नोव्हेंबर पासून आजपर्यंत इथे हत्ती चालू आहेत। येतात जातात, संध्याकाळी इथे रात्री 6 वाजता येतात। एकटा आला निम्मी खाऊन जातो, सगळे आले संपूर्ण खाऊन जातात, काय ठेवत नाहीत। पण आणि ज्यावेळी ते माड माझे मारले त्यावेळी पैसे किती मला मिळाले बघा, 2000 रुपये आणि 4000। आत्ता त्यांनी 10000 केले। मग अशी जवळ 100 माड 2 ते 4000 गेले माझे। लागते माड म्हणजे एका माडाला किती उत्पन्न, एका माडाचं जवळजवळ 1 लाखांहून भागण्यासारखं नाही। किमान 500 नारळ तो देतो वर्षाला एक माड। त्याप्रमाणे वर्षाचा आपण हिसाब करा ना, आणि त्याप्रमाणे त्याचं वय किती असतं, 100 वर्षाचं माडाचं। पण आपण 80 दिवसातच धरूया, किती नुकसान झालं, करोडांनी रुपयाचं नुकसान झालं। पण आम्हाला मिळाले कितके, 1,00,000-2 लाख रुपये मिळाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।